कसा आहे माल? गरम आहे, गरम सावकाश घे. कसं झालंय? नाद खुळा. हॉटेलला सुद्धा असं नाही. घरचं जेवण खेकड, गावरान काळी खेकड नदीची. नमस्कार मंडळी, माल आणलाय. माल आज एकदम मस्त परफेक्ट माल आणलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो मी काय आणलं आज. पडून जातील. कसं आहे माल? माल आणलेला आहे एक नंबर. मस्तपैकी पावसामध्ये अशी खेकड्यांची मजा घ्यायची आणि त्यासाठी आज आपण आणले खेकडे. आपलं लोकेशन पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेर काही करता येत नाही. मस्तपैकी नदीची काळ्या काळ्या पाटीचे खेकडे आहेत, एकदम काळी काळी गावरान खेकडे. हे आता आपण आहे ना त्याला साफ करून घेऊ. पालते ते याची मस्त आहे बघा. पाऊस चालू झाला आणि खेकडं बाहेर आली बघा. आता एक खेकडं आपण मस्त हे साफ करून घेऊ. पाळते ते काढून साफ करूया. खेकडं साफ करायला काही जास्त अवघड नाही आहे, फक्त ते जमलं पाहिजे. मस्त खेकड साफ झाला आपला. मांदा आहे हे काय घाण नसते, हे मांदा असतं. याने खूप छान चव येते कालवणाला. हे मांद पण आपण घेऊ काढून. खेकड साफ केलं की हे मांद कधीही काढून घ्यायचं. मांद नाही फेकायचं. असं पिवळं पिवळं मांद येतं बघा. असं पिवळं पिवळं मांद येतं, हे मांद काढून घ्यायचं. अंड्यापेक्षा जाड आहे आणि मोठा आहे सांगोडा. बरोबर आहे का? तर तो कोंडलिकमुळेच खेकडं भेटली. कोंडलिकच गेला होता पकडायला. आम्ही फक्त काय सोबत होतो थोडा वेळ, तर कोंडलिकने बरोबर पकडली. हां नाही नको राहू दे. हां काढून टाक. बघा मंडळी, मस्तपैकी आता आपली खेकडं साफ करून झाली आहे. हे बघा, हे खेकड्यांचे पाय. तर ह्याला आपण मस्तपैकी पेचून ह्याच्यातला सगळा रस्सा काढून घेणार आहे. हे कालवणात नाही टाकणार, ह्यातला रस्सा कालवणात टाकणार आहे. त्याच्यानंतर हे नांगुड्या, हे बघा साईज कशी. हे बघा
मस्तपैकी नदीची गावरान काळी खेकडे आणि ही खेकडं आपली साफ करून झाली आहे. आणि हे मांद आपण कालवणात टाकणार आहे. मांद आपण साईडला काढून घेऊ आणि आपली खेकडं चांगली धुवून घेऊ, साफ करून घेऊ. जास्त काही खेकडं धुवायची गरज नसतात कारण त्याची चव निघून जाते. त्यामुळे आपण त्याला एकाच पाण्यात अशी मस्त धुवून घेऊ. चूल मस्त पेटून झाली. आपण तेल टाकून घेऊ. खेकड्याचे पाय कोंडीत मस्त पैकी आहे ना, चांगलं दगडाने याला चिचून घे. तेल टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊया तेलामध्ये. पाय टेचून झाले आहेत, अजून थोडे लागले तर टेचू आपण त्याला. आता ह्याच्यातला सगळा अर्क रस्सा काढून घ्या ना. त्याचा रस्सा होतो गुंतलेला आहे. कांदा आपला जवळपास अर्धा भाजला आहे, अजून भाजल तो त्यामध्ये. आपण आता वाटण घालूया. वाटण भाजून घेऊया. आपण आता ह्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालूया. थोडंसं पाणी. हे खेकड्याचं मांद घालून भाजून घेऊ सगळं. मसाले आहेत आपले सगळे. आता मसाले घालून घेऊ आपण. कांदा लसूण मसाला 3.5 चमचे कांदा लसूण मसाला, अंडे मसाला 1-1.5 चमचा, थोडासा चिकन मसाला, थोडीशी हळद, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याला थोडं भाजून घेऊ. मसाला मस्त रेडी झालाय. वाफ सुटली आणि खालून दूर पण आहे. तिकडे टाकून घेऊया. झणझणीत मस्त आज खेकड्याची भाजी. खेकडे मिक्स करून घेऊ जरा मसाल्यामध्ये. मस्त मसाल्यात मिक्स केले. मसाला खेकड नांगे पाऊस तुफान पडतोय आणि पावसात आपली रेसिपी चालू आहे. मस्त खेकड्याचे पाय चुरून त्याचं पाणी काढलेलं आहे. खूप छान चव येते. पाय मस्तपैकी कुठून आपण त्याचं पाणी काढले आणि ते पाणी कालवणात वापरले एकदम गावरान पद्धतीने. जरा कोथिंबीर टाकूया.
दिला इंद्रायणी कोणती आप पण आली मस्त पैकी इंद्रायणी भात आणि खेकडाचं कालवण गावरान बघू शकता किती उकळी आली मस्त वास सुटलाय पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे लोकेशन आपण बदललंय थोडंसं त्रास होतो इथं दूर जास्त होतं पण हरकत नाहीये तर बघा अशा पावसामध्ये खेकड्याचं कालवण एक बाजूला शिकतोय आणि इंद्रायणी तांदळाचा भात आपला असा मस्त एन्जॉय आहे आणि पावसात गरमागरम खेकड्याचे कालवण आणि इंद्रायणी भात आजची आपली रेसिपी छानपैकी आपण घरी कालवण उतरवले वा हा 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 गरमागरम खेकडे आणि तांदळाचा राईस आपला मस्त रेडी झालेला आहे भात उचलून घेऊया इंद्रायणी भात खेकड्याचं कालवण मस्त इंद्रायणी तांदळाचा भात हा 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 खेकडे रस्सा हा वास सुटला हो ना लिंबू पिळूया गरम आहे गरम आहे गरम सावकाश घ्या कसं झालंय नाद खुळा हॉटेलला सुद्धा असं नाही घरचं जेवण खेकड गावरान काळी खेकड नदीची